बनतो. यातून त्या युवकाच्या जडणघडणीची कल्पना येते. गोसावी सरांची सुरुवात तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालयाच्या मराठी विभागामध्ये झाली. पण खऱ्या अर्थानं मी असं म्हणेन की त्या काळामध्ये त्यांची पायाभरणी झाली आणि त्या काळामध्ये झालेल्या पायाभरणीचा वापर खऱ्या अर्थानं त्यांना फुलवण्यासाठी, आपल्या अंगी असणारं कर्तृत्व व्यक्त करण्यासाठी जेव्हा त्यांना खऱ्या अर्थानं प्राचार्य पदाची धुरा त्यांच्या खांद्यावर मिळाली त्यावेळेला ते कर्तृत्वाला सिद्ध करून दाखवलं. रयत संस्थेच्या माध्यमातून खरं तर रयत संस्थेला आपण एका अर्थानं धन्यवाद दिले पाहिजे की हा असा अनमोल हिरा त्यांच्या हातात पडल्यानंतर केवळ त्यांनी एकच देव्हारा उजळला नाही, तर गोसावी सरांच्या सातत्यानं होणाऱ्या बदलींच्या माध्यमातून त्यांनी या कोहिनूर हिऱ्याचा कस जागोजागी तपासून पाहिला. त्यांची सोलापूर या ठिकाणी असणारी प्राचार्यपदाची धुरा असेल, शिरवळसारख्या ग्रामीण भागातली प्राचार्यपदाची धुरा असेल, पंढरपूरसारख्या ग्रामीण भागातील धुरा असेल. मित्रहो, आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल की ज्या गावांची नावं घेतली त्या गावामध्ये कदाचित आसपासच्या भागामध्ये पंढरी आहे, विठ्ठल आहे, पण त्या परिसरामध्ये मात्र अजूनही शिक्षणाचा परिस्पर्श होणं बाकी आहे. आणि खऱ्या अर्थानं हा परिस्पर्श करण्याचं काम गोसावी सरांनी त्यांच्या हयातीमध्ये सातत्याने करत आहे. एक प्राचार्य कसा असावा, एक आदर्श प्राचार्य कसा असावा याची काही मापदंड